नक्कीच आपण बोलतोय विराट स्पोर्ट्स संघाकडे. आपल्या प्रथम फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. 40 ते 50 धावांपर्यंत जाण्यासाठी असा कुठला फलंदाज असेल त्याच्यावरती करणारा जास्त विश्वास असेल? रोहन. नक्कीच दोन्ही संघाला जो शुभेच्छा. आपण बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे सहकारी समालोचक मित्र मंगेश गोडे तिथे उपस्थित आहेत. आणि सामनावीर म्हणून ज्याची निवड झाली तो रोहन, मी आपल्याला विनंती करेन आपल्या सामनावीर पारितोषिक घ्यायचं. केतन मात्रे यांना विनंती असेल आपण रोहनला सामनाविरुद्ध पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. हॅलो हॅलो. धन्यवाद वॉइस ऑफ निवळी बाबू मोरे. नेक्स्ट मॅच आपण पाहत आहात आई संतोषी माता चषक 2025. आज ज्युनियरचे सामने खेळवताना आपण पाहत आहोत. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला हा सामना राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्याचे आहेत. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे आणि फलंदाज सुद्धा पाठवायचे. आपल्याला 4 षटकांचे सामने खेळवायचे, त्याची दक्षता घ्यायची आहे. आपण पाहतात आई संतोषी माता चषक 2025. दोन्ही पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपण पाहतात आई संतोषी माता चषक 2025. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष विराज स्पोर्ट्स सेलार यांच्यामध्ये सामना. प्रथम नाणेफेकी. राहुल स्पोर्ट सोनटक्के याने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले ते विराज स्पोर्ट्स शेलार या संघाला. बघूया 4 षटकामध्ये किती धावा जमवत आहेत आपल्या संघासाठी. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, स्पीडअप करायचंय थोडं. आपल्याला सूर्यदेवाच्या सहाय्याने 4 षटकांचे सामने संपूर्ण करायचे आहेत.
प्रथम स्ट्राईकला आहेत ते शेलार संघाचे सोनू. नॉन स्ट्राईकला आहेत ते हर्षल. बघूया सोनटक्के कडून प्रथम गोलंदाजी घेतोय तो सुजल. पुढचा पहिला चेंडू सुंदर असा ढकललेला आहे आणि थर्ड मॅन रिजनला एक धाव पळून काढलेले आणि बघूया दुसरे धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पळून काढलेले आहेत. P1चा हा षटक पाहतात आपण. गोलंदाज आहे तो सुजल. बघूया सुजल काय करतोय हा. सोनटक्के संघाकडून प्रथम गोलंदाजी करतो तो सुजल. बघूया राउटम विकेंड मारा. अंपायरचे दोन्ही हात हवेत आणि वाईट चेंडू. धावसंख्या तर बड झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 3. सुजल याचा चेंडू सामना करेल तो सोनू. बघूया सोनू हा किती चौकार षटकार मारतो आणि पुढचा चेंडू बघूया. सुंदर असा चेंडू विरकावून दिलेला आहे आणि मोहर लागलेली ती षटकाराची आणि हा आलेला आहे हा गोल्डन षटकार. 6 धावेने धावसंख्या उसळी मारतोय आणि धावसंख्या झालेली ती 9. सुंदर असा फटका सजवला होता आणि 6 धावांची मोहर होती त्या षटकारावर. P1चा हा षटक त्याच्यामध्ये हा लागलेला पहिलाच उत्तुंग असा षटकार सोनू यांच्या बॅटीमधून. धावसंख्या झालेली ती 9. या षटकातले काही चेंडू शेष बघूया. स्वप्नील भगत थोडे त्यांना कानमंत्र देत आहेत. पुढचा चेंडू सुशील याचा सामना करेल तो सोनू. सुंदर असा चेंडू ढकललेला आणि बघूया आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे सोनू याचा आणि शेलार संघाला धक्का बसलेला आहे सोनू याच्या रूपात. पहिला खेळाडू बाद होत आहे तो शेलार संघाचा सोनू. खूप सुंदर असा कमबॅक केलेला आहे तो सुशील याने. सोनू यांची जागा भरतोय तो नवीन खेळाडू जयेश. बघूया जयेश काय करतात आपल्या संघासाठी. दुपारच्या सत्रातला हा सामना पाहत आहोत आपण. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष विराज स्पोर्ट्स शेलार यांच्यामध्ये. बघूया प्रथमच स्ट्राईकला आलेले ते जयेश. या षटकातले काही चेंडू शेष बघूया. सुजल सुंदर असा चेंडू ढकललेला आहे आणि बघूया एक धाव पळून काढलेली आहे. दुसरे धावायचा प्रयत्न आणि चेंडू अडवलेला आहे. बघूया तिसरे धाव आणि 2 धावेत समाधान मानलेले आहेत ते जयेश याने. पुढचा चेंडू सुजल याचा सामना करेल तो जयेश आणि लाऊडले अपील पंचांनी फेटाळून काढलेले आणि निर्धाव असा चेंडू. अनिकेत पाटील यांचे या सामन्यामध्ये आई संतोषी माता चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सुजल याचा सामना करेल तो जयेश. सुंदर असा चेंडू कट केलेला आहे लेकला आणि एक धाव धावून काढलेली आहे.
पंचांनी षटक समाप्तीचा इशारा दिलेला आहे आणि एका षटकानंतर धावसंख्या झालेली ती 12. 1 बाद 12. एका षटकानंतर 12 धावा झालेले आहेत ते विराज स्पोर्ट्स शेलार या टीमच्या पुढचा षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रोहन. पुढचा चेंडू रोहन याचा सामना करेल तो जयेश. एका षटकानंतर धावसंख्या झालेली ती 12. पुढचा षटक घेऊन येत आहे तो सोनटक्केकडून रोहन. रोहन या आणि जयेश. बघूया जयेश हे किती मोठे फटके मारतायत ते. रोहन याचा चेंडू आणि उंचावून मारलेला आहे. बघूया सुंदर अशी झेल पकडलेली आहे ती सोनटक्के या खेळाडूने आणि जयेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि जयेश याच्या रूपात मोठा आदरा बसलेला आहे शेलार या संघाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी रोहन याची. पहिल्याच चेंडूमध्ये गडी गारद केलेला आहे तो शेलार या संघाचा. जयेश याची जागा भरून काढतोय तो नवीन प्लेयर धीरज. खूप सुंदर असा सामना विराज स्पोर्ट्स शेलार वर्सेस राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. हर्षल याला काही अजून स्ट्राईक ही मिळालेली नाही. तो नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. बघूया नवीन फलंदाज धीरज सामना करेल तो धीरज रोहन याचा. बघूया रोहन याचा पुढचा चेंडू सामना करेल धीरज. बघूया काय करतो. या सुंदर असा चेंडू लेकला ढकललेला आहे आणि एक धाव धावलेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल शेलार या संघाकडून. 2 धावा पळून काढलेले आहेत. 2 धावेत बळ झालेली धावसंख्या झालेली ती 14. पुढचा चेंडू रोहन याचा सामना करेल धीरज. सुंदर असा चेंडू उंचावून मारलेला आहे थर्ड मॅन रिजनला आणि चेंडू जातोय चौकार सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने वाढलेली. धावसंख्या झालेली ती 18. सुंदर असा चेंडू होता पण फलंदाज तेवढाच सुंदर असा फटका सजवला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा आलाय खणखणीत चौकार. बघूया या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 4 ने वाढलेली. धावसंख्या झालेली ती 18. स्ट्राईकला आहे ते धीरज. नॉन स्ट्राईकला आहे ते हर्षल. 3 चेंडू शेष आहेत या षटकातले. पुढचा चेंडू रोहन याचा सामना करेल तो धीरज. बघूया धीरज तू रोहन. सुंदर असा चेंडू आणि अंपायर यांचे दोन्ही हात अवेंतर. वाईट चेंडू. धावसंख्या 19 झालेली आहे. पुढचा चेंडू रोहन याचा सामना करेल तो धीरज. बघूया धीरज किती मोठे फटके मारतोय आणि किती रन आपल्या संघासाठी जमवतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपच्या नादात. बघूया 1 धाव पळून काढलेली आहे. 1 धावेत समाधान मानलेले आहेत ते धीरज याने.
आता प्रथमच स्ट्राईकला आलेले ते हर्षद बघूया. हर्षद भरपूर वेळ घेतला होता त्याने नॉन स्ट्राईक रिजनला. आता प्रथमच स्ट्राईक घेतल्या गेले हर्षद याने. बघूया हर्षद एक काय करतंय. पुढचा चेंडू रोहन याचा हर्षद्याला आणि सुंदर असा चेंडू ऑफला ढकललेला नाही. चेंडू आहे हवेत आणि थोडासा जजमेंट आला नाही. नयन याला आणि चेंडू जाईल तो चौकार. सुंदर असा चेंडू. धावसंख्या झालेली ती 24. नयन याला चेंडूचा अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय हा चौकार सीमारेषा पार. बघूया चौकाराच्या मदतीने 4 धावसंख्येत बढ झालेली. धावसंख्या झालेली ती 24. या षटकातले काही चेंडू शेष बघूया. सामना करेल हर्षद. सुंदर असा चेंडू ढकललेला आहे आणि बघूया क्षेत्ररक्षणाने सुंदर अशी झेल पकडलेली हर्षद याची. हर्षद याच्या रूपाने मोठा धक्का बसलेला तो शेलार या संघाला. हर्षद याची जागा भरून काढायला नवीन प्लेयर येतोय तो सूरज. शेलार संघाकडून नवीन फलंदाजीसाठी आलेला आहे तो सूरज. धीरज आणि सूरज बघूया किती धावांपर्यंत मजल मारतायत. सोनटक्के संघाकडून तिसरं षटक टाकतोय तो सुशील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक सुशील. बघूया सुंदर असा चेंडू ढकललेला आणि हा जातोय चौकार. उंची होती चेंडूची पण त्याच्यावर काही धावा रोखू शकले नाही. नेक्स्ट मॅच चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवक भेटला. सुंदर असा चेंडू ढकललेला आणि सीमारेषा पार झालेला चेंडू चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत बढ झालेली. धावसंख्या झालेली ती 28 28. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी आहे. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. सुंदर असा चेंडू ऑफला ढकललेला आहे. एक धाव पळून काढलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गचार असा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पळून काढलेली आणि तिसरी धावेचा प्रयत्न आणि नाकारलेला आहे तो धीरज याने. दोन धावा पळून काढलेले आहेत आणि 2 धावेत धावसंख्या झालेली ती 30. या षटकातले काही चेंडू शेष बघूया. स्ट्राईकला येतो सूरज. धीरज बघूया सुंदर असा चेंडू ढकललेला आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल सोनटक्के खेळाडूकडून. बघूया 2 धावा पळून काढलेले आहेत आणि 2 धावेतच समाधान मानलेले. ते धावसंख्या झालेली ती 32. सुशील सामना करेल तो धीरज. सुंदर असा चेंडू
बघूया अंपायर काय निर्णय देत आहेत. एक धाव तर पलून काढलेली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न आणि नाकारलेला आहे. अंपायर डिसिजन कळवायचंय. बॅट कट आहे. एक धाव. बघूया सुंदर असा चेंडू फटकवलेला आहे. एक धाव पलून काढलेली आहे, दुसरी धावाचा प्रयत्न बघूया आणि गचार अशी क्षेत्ररक्षण मानता येईल. आणि अंपायर चौकार आहे हा. गचार अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल 100% या खेळाडूकडून आणि त्याच्याच अवंतरात बळ झालेली धावसंख्या झालेली ती 37-37. सुंदर अशी धावसंख्या उभारलेली ती शेलार या संघाने. या षटकातले काही चेंडू शेष लास्ट चेंडू आहे. आपण पाहत आहात आई संतोषी माता चषक 2025चा महासंग्राम आणि आजचे शनिवार दिनांक 13/12/2025 रोजी ज्युनियर संघ खेळवलेले आहेत आणि उद्या आहेत ते सिनियर संघ. संडे सिनियर बी. धावसंख्या झालेली ती 37. या षटकातले एक चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला येतो धीरज, नॉन स्ट्राईकला येतो सूरज, गोलंदाज सुजल. बघूया सुजल याचा चेंडू, सुंदर असा चेंडू आणि अंपायर डिसिजन कळवायचं आहे. अंपायर जो डिसिजन देईल तो फायनल डिसिजन. रिव्ह्यू घेतलेला आहे. रन नाही आहे, पिचच्या मागे निघलेला आहे खेळाडू. नवीन नियम आहेत. पंच डॉट चेंडू आहे का, डॉट बॉल. बघूया सुंदर असा चेंडू उंचावून मारलेला आहे आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षण आलेला आणि सुंदर अशी झेल पकडलेली आहे ती 100% या संघाकडून. आणि धीरज याच्या रूपात मोठा आदरा बसलोय शेलार या संघाला. त्याची जागा वरून काढतोय तो नवीन प्लेयर स्वप्नील. बघूया नवीन फलंदाज स्वप्नील. स्वप्नील बघूया किती चौकार षटकार मारतायत आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू, एक धाव धावून काढलेली आहे आणि गचार असा क्षेत्ररक्षण मानता येईल आणि त्याचं रूपांतर झालेले ते चौकारामध्ये.
गचार अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल 60% या खेळाडूकडून. आणि 4 धावेत बड झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 41. सुंदर अशी धावसंख्या जमावलेली ती शेलार या संघाने. पुढचा चेंडू भावेश भगत याचा सामना करेल तो स्वप्नील. एक धाव पलून काढलेली आहे. धावसंख्येत 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 42. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल भावेश भगत यांच्याकडून. स्पीडअप करायचंय. भावेश यांचा सामना करेल तो सूरज. बघूया सुंदर अशी गोलंदाजी भावेश यांच्याकडून पाहायला मिळते. कुठलाही मोठा पटका खेळून देत नाही तो स्वप्नील आणि सूरज याला. या षटकातले काही चेंडू शेष आहेत. सुंदर अशी गोलंदाजी भावेश यांच्याकडून पाहायला मिळत आहे आपल्याला. बघूया पुढचा चेंडू भावेशाचा सामना करेल तो स्वप्नील. सुंदर असा चेंडू उंचावून मारलेला आहे आणि स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली येत आहेत. आणि बघूया गचा त्रिफळाची बाद झालेला आहे ते. धावचित झालेले आहे ते. सूरज अंपायर किती धावून काढलेले आहेत? 2 धावून काढलेले आहेत. 2 धावेत धावसंख्या झालेली ती 45. 46 धावांचा आव्हान दिलेला आहे तो राहुल स्पोर्ट्स 60% याला. बघूया राहुल स्पोर्ट्स 60%. 46 धावा कुठून मारतायत का? 46 धावांचा आव्हान आहे तो राहुल स्पोर्ट्स 60% या संघाला. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. विराज स्पोर्ट्स शेलार नवीन फलंदाज पाठवायचे आहेत. राहुल स्पोर्ट्स 60%. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय शेलार संघ. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करायचंय 60% या संघाला. नेक्स्ट मॅच आहे साई स्पोर्ट्स वडाचा पाडा वर्सेस श्रीकृष्ण मानिवली. या दोन्ही संघ नायकांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपली नाणेफेकी होत आहे. आपले गावचे प्रतिष्ठित नागरिक गुरुनाथ गोणे यांना आमंत्रित करीत आहेत नाणेफेकीसाठी यायचे. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. नाणेफेकी करतील ते गुरुनाथजी गोने. एक साईडला आहे ASM, दुसऱ्या साईडला आहे 2025. बघूया कोण कॉल देतोय. मानिवली संघाकडून कॉल आलेला आहे 2025. आणि नाणेफेकी जिंकलेली ती वडाचा पाडा या संघाने.
मी धन्यवाद देतोय गुरुनाथजी गोणे यांना. आपण स्टेजवरती जाऊन बसायचे आणि नाणेफेकी जिंकलेली ती साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा याने. आणि बघूया त्यांच्याकडून काय कॉल आहे. बॅटिंग. प्रथम फलंदाजीसाठी त्याने कॉल दिलेला आहे आणि आमंत्रित केलेलं आहे ते फिल्डिंगसाठी मानिवली या संघाला. प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती काय बोलू शकता आपण. असं काय नाही. किती धावा कुठून काढणार आहेत 4 षटकामध्ये 40+. आणि या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द थोडे सांगायचे आहेत. आयोजन नियोजन चांगले. खूप धन्यवाद वेदांत. आपण पंढरी श्रीकृष्ण मानिवली आपण क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल वाडाचा पाडा या संघाला. 35 ते 30 धावांपर्यंत रोखू आम्ही त्यांना. खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्हाला ऑल द बेस्ट. बोलूया मॅचकडे. चालू असलेला सामना राहुल स्पोर्ट्स 100% विपक्ष विराज स्पोर्ट्स शेलार. शेहेचाळीस धावांचा मोठा आव्हान दिलेला आहे तो शेलार संघाने 100% संघाला. बघूया फलंदाजीसाठी 2 फलंदाज. स्ट्राईकला येतो सुशील, नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नील. बघूया आणि गोलंदाजीसाठी सुद्धा स्वप्नील. बघूया सुशील टू स्वप्नील. पहिलाच चेंडू स्वप्नील याचा सामना करेल तो सुशील. सुंदर असा चेंडू आणि चेंडू काही समजला नाही आणि गचार अशी क्षेत्ररक्षण. 1 धाव पळून काढलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुंदररित्या पार झालेले आहेत आणि 2 धावा पळून काढलेले आहेत आणि संघाचं खातं उघडलेलं आहे 2 धावेने. धावसंख्या 2 ने वाढलेली. धावसंख्या झालेली ती 2. बघूया 46 धावा करायचे 100% या संघाला. प्रथम 2 फलंदाज आलेले ते सुशील आणि स्वप्नील आणि शेलार या संघाकडून वैयक्तिक सांघिक पहिलं षटक P1चं टाकतोय तो स्वप्नील. स्वप्नील टू सुशील. बघूया स्वप्नील याचा सामना करेल तो सुशील. सुंदर असा चेंडू आणि एष्टिक रक्षकाकडून चुकी झालेली आहे. चेंडू काय गॅदर करता आलं नाही आणि त्याचंच बाईकची रन आलेली आहे. 1 धाव पळून काढलेली आहे. 1 धावाने धावसंख्येत बढ झालेली. धावसंख्या झालेली ती 3. सुंदर असा गोलंदाजी म्हणता येईल. P1च्या षटकामध्ये अजून कुठलाही मोठा फटका त्याने खेळू दिला नाही. स्वप्नील याचा सामना करेल स्वप्नील. स्वप्नील टू स्वप्नील. बघूया कुठला स्वप्नील कुठल्या स्वप्नीलवरती मात करतोय. बघूया शेलार संघाकडून स्वप्नील याचा सामना करेल तो 100% संघाचा स्वप्नील. सुंदर असा चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि बघूया आणि 1 बाउन्स चौकार. सुंदर अशी फटकेबाजी म्हणता येईल स्वप्नील यांच्या बॅटीमधून. P1चा षटक आणि पहिलाच P1च्या षटकामध्ये पहिलाच हा चौकार स्वप्नील यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि धावसंख्या 4 ने वाढलेली. धावसंख्या झालेली ती 7. 46 धावेचं आव्हान आहे आणि 46 धावा जर मारायच्या असतील 4 षटकांमध्ये तर स्वप्नील याला थांबायचं आहे थोडं क्रीजमध्ये. बघूया स्वप्नील टू स्वप्नील. बघूया स्वप्नील याचा सामना करेल स्वप्नील. सुंदर असा चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या नादात बीड झालेला आहे आणि कुठलीही धाव न धावता आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी कमबॅक म्हणता येईल स्वप्नील याचा. एका चौकारामध्ये दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि बघूया धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झालेली ती 7. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. स्वप्नील सामना करायला पुन्हा त्याच दिशेने फटका सजवलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षण अडवतोय का चेंडू आणि
यशस्वीरित्या चेंडू अडवलेला आणि 2 धावा पळून काढलेले आहेत. स्वप्नील याने 2 धावेत बड झालेली धावसंख्या झालेली 3-9. सुंदर असा P1चा षटक स्वप्नील यांच्याकडून पाहतोय. कुठलाही मोठा फटका अजून षटकाराची अपेक्षा आहे स्वप्नील यांच्या बॅटीमधून आणि बघूया किती षटकार आणि चौकार मारतायत स्वप्नील. सामना करेल तो स्वप्नील याचा सामना करेल स्वप्नील आणि आपल्या रनामध्ये थोडस चुकी झालेली आणि पुढचा चेंडू स्वप्नील याचा सामना करेल तो स्वप्नील. चेंडू हा वाईड घोषित केलेले अंपायरने. स्वेर चेंडू धावसंख्या 1 ने वाढलेली धावसंख्या झालेली 10. 2 डिजिट मध्ये धावसंख्या झालेली ती 10. बघूया पुढचा चेंडू स्वप्नील याचा सामना करेल स्वप्नील. सुंदर असा मोठा फटका खेळण्याच्या नादात स्वप्नील बीड झालेले आहेत आणि पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे स्वप्नील यांना आणि अंपायर हे आपल्याला घोषित करतायत की P1चा षटक समाप्त झालेले आणि P1च्या षटकामध्ये धावा जमवलेले आहेत ते सोनटक्के या संघाने 10. 7 चेंडू मध्ये 10 धावा. पुढचा षटक संत गतीने थोडा खेळ चालू आहे. P1च्या षटकामध्ये एकच चौकार मारून धावसंख्या झालेली ती 10. बघूया स्पीडअप करायचंय थोडं. आपण पाहतात आई संतोषी माता चषक 2025. बघूया दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष विराज स्पोर्ट्स शेलार. 46 धावांचा आव्हान दिलेला आहे तो शेलार या संघाने सोनटक्के या गावाला. बघूया दुसरा षटक घेऊन येता येतो शेलार संघाकडून हर्षद. बघूया सामना करेल तो सुशील. सुंदर असा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादात सुशील बीड झालेले आहेत. बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नव्हता आणि चेंडू एसटी रक्षकाकडे विसावलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी हर्षद याची म्हणता येईल आणि त्याचा सामना करेल तो सुशील. बघूया सुशील किती मोठे फटके खेळतात. सुंदर असा चेंडू अपच्या दिशेने ढकललेला आहे आणि खाली क्षेत्रामध्ये आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव पळून काढलेली आणि एका धावेतच समाधान मानलेले ते स्वप्नील भगत याने. एका धावेने धावसंख्येत बढ झालेली धावसंख्या झालेली ती 11. स्पीडअप करायचे थोडं घाई करायची आपल्याला. पूर्ण सामने हे 4 षटकांचे खेळवायचे त्याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाने थोडंसं सहकार्य करायचे आपल्याला. सूर्याच्या आशेने हा सामने समाप्त करायचे. बघूया प्रथम स्ट्राईकला आलेले ते आता स्वप्नील डावकुरे आताचे फलंदाज. हर्षद तू स्वप्नील. बघूया स्वप्नील. सुंदर असा चेंडू भिरकावून दिलेला आणि चेंडू जातोय हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. सुंदर असा खणखणीत षटकार आलेला आहे स्वप्नील यांच्या बॅटीमधून आणि धावसंख्या 6 ने वाढलेली धावसंख्या झालेली ती 17. नक्कीच सोनटक्के या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर स्वप्नील यांना सुंदर असा खेळ दाखवायचा आहे आपल्या संघाला आणि जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळवता येईल हे बघायचं आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी स्वप्नील यांच्याकडून पाहण्यात येत आहेत. बघूया
पुढचा चेंडू हर्षद याचा सामना करेल तो स्वप्नील. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. सुंदर असा चेंडू ढकललेला आहे आणि बघूया चेंडू आणि झेल सोडलेली आणि गचार असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल शेलार या संघाकडून. स्वप्नील याची मोठी विकेट सोडलेली आहे. याचा आता खरपूस समाचार पाहायला मिळणार आहे की बघूया स्वप्नील याच्या फलंदाजीमधून. आणि 2 धावा धावून काढलेले आहेत. धावसंख्या झालेली ती 19. मी नक्कीच उल्लेख केला होता की स्वप्नील हे मोठे पटके खेळण्याचे मानले जातात आणि त्यांची झेल सोडलेली ती शेलार या संघाने. बघूया आता किती फटकार मारतात. सुंदर असा चेंडू. उंची आहे पण लांबी नाही आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि स्वप्नील यांची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि स्वप्नील यांच्या रूपाने मोठा आदरा बसलेला आहे तो सोनटक्के या संघाला. बघूया स्वप्नील यांची खूप गरज होती संघाला पण खूप अशी फलंदाजी केलेली आहे स्वप्नील याने आणि बाद झालेले ते स्वप्नील हे स्वतः 14 रन करून बाद झालेले आहेत. स्वप्नील यांची जागा भरून काढायला नवीन प्लेयर येतोय तो त्यांचाच बंधू रोहन भगत. रोहन हे आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. बघूया आताच्या मॅचमध्ये किती मोठे पटके खेळतायत रोहन. आणि प्रतीक पावसे यांचे आगमन झालेले आहेत. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. त्याने व्यासपीठावर येण्याची कृपा करायची. DJ प्रतीक पावशे. बघूया प्रथमच स्ट्राईकला नवीन फलंदाज रोहन आणि या षटकातले एक चेंडू शेष आहेत. पुढचा चेंडू हर्षद याचा सामना करेल नवीन फलंदाज रोहन. बघूया सुंदर असा चेंडू ढकललेला आहे लेगच्या दिशेने आणि चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण. बघूया एक धाव पळून काढलेली आहे आणि एका धावेतच समाधान मानलेले ते रोहन याने आणि षटक समाप्त झालेले अंपायर आपल्याला कळवत आहेत. 2 षटकानंतर सोनटक्के या संघाची धावसंख्या झालेली ती 20 आणि आता 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता टीम सोनटक्के या संघाला. बघूया 12 चेंडू 26 धावा. रोहन आहे तोपर्यंत तर काही म्हणता येणार नाही. सामना हा 50-50 मानला जाईल कारण की रोहन यांच्यात तर ती क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. बघूया पुढचा गोलंदाज शेलार या संघाकडून नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो शेलार संघाकडून आर्यन. आणि आपल्यामध्ये आगमन झालेले ते व्हॉइस ऑफ निवळी बाबू मोरे यांचं. त्याने मंचावर बसण्याची कृपा करायची. चालू असलेला सामना विराज स्पोर्ट्स शेलार विपक्ष राहुल स्पोर्ट्स सोनटक्के. आणि बघूया 12 चेंडूमध्ये 26 धावाची आवश्यकता आहे सोनटक्के या संघाला. प्रथम गोलंदाजी करतोय तो आर्यन. सामना करेल तो सुशील. सुंदर असा चेंडू आणि एक धाव पळून काढलेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न बघूया. सुंदर असा चेंडू आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात बाद झालेले ते सुशील. मोठा आधारा बसलेले आहे सोनटक्केच्या खेळाडूला. त्यांची जागा भरून काढायला नवीन प्लेयर येत आहे तो सुजल. बघूया स्ट्राईक घेण्यासाठी रोहन याला पाहतोय आपण. रोहन यांच्यात ती क्षमता आहे नक्कीच मोठे पटके खेळायची
आणि बघूया आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय की नाही. आणि बघूया शेलार हे संघाचा गोलंदाज सुद्धा तेवढाच चांगला आहे. स्ट्राईकला आहेत ते रोहन, नॉन स्ट्राईकला आहेत ते नवीन फलंदाज सुजल आणि गोलंदाजीसाठी आर्यन. आर्यन यांचा सामना करेल तो रोहन. बघूया पुढचा चेंडू आर्यनाचा सुंदर असा भिरकावून दिलेला आणि बघूया आणि मोहर लागलेली ती 6 धावांची असा ब्रँडेड षटकार. मी नक्कीच उल्लेख केला होता की रोहन यांच्यात क्षमता आहे मोठे पटके खेळायची आणि ते नक्कीच आपल्या संघाला ते करून दाखवत आहेत. आणि या षटकारामध्ये त्याने धावसंख्येत बढ झालेली धावसंख्या झालेली ती 27. खूप सुंदर अशी फटकेबाजी रोहन यांच्या बॅटमधून पाहतोय आपण. सुंदर असा आणि स्वतः कर्णधार सुद्धा आहेत सोनटक्के संघाचे. आणि बघूया पुढचा चेंडू सामना करेल तो रोहन. आर्यन याचा पुढचा चेंडू बघूया आणि सुंदर असा त्याच दिशेने चेंडू टोलावलेला आणि हा देखील उत्तुंग असा षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार मारलेले ते रोहन याने. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल रोहन याची. धावसंख्या 6 ने वाढलेली धावसंख्या झालेली ती 33. खूपच सुंदर असा 2 चेंडूवर 2 षटकार मारलेले आहेत. आणि बघूया तिसरा चेंडू हा देखील षटकार येतोय की 2 चेंडूवर 2 सलग षटकार मारलेले आहेत. बघूया तिसरा चेंडू आर्यन यांचा. खूपच खरपूस समाचार घेतलेला आहे रोहन याने आणि 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेले आहेत आणि धावसंख्या 6 ने उचली घेत आहेत. धावसंख्या झालेली ती 33. बघूया आर्यन टू रोहन. रोहन यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ते दाखवायचे प्रयत्न पण सुद्धा करत आहे. 2 चेंडूवर 2 सलग षटकार. तिसरा चेंडू बघूया आणि तोच फटका खेळण्याच्या नादात रोहन हे बीड झालेलं आणि कमबॅक केलेलं आहे ते आर्यन याने. सुंदर अशी गोलंदाजी. 2 षटके खाल्यानंतर तिसरा चेंडू स्वैर टाकलेला आहे. आणि बघूया कुठली धाव न घेता निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू आर्यन याचा सामना करेल तो रोहन. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल मारलेला आहे आणि आज ब्रँडेड षटकार. खूपच खरपूस असा समाचार घेतलेला आहे फुलटॉस चेंडूवरती. आणि धावसंख्या 6 ने वाढलेली धावसंख्या झालेली ती 39. आणि पूर्णपणे म्हणता येईल की सामना हा सोनटक्के या संघाकडे झुकलेला आहे. बघूया लेकिन बघूया परंतु क्रिकेट हे अनिश्चिताचे खेळ मानला जात आहे. काही म्हणता येणार नाही. बघूया पुढचा चेंडू रोहन पुन्हा आणि बॅटची एज घेऊन चेंडू थर्डमॅन रिजनला जातोय आणि चौकार. आणि गुड लक म्हणता येईल सोनटक्के या संघाचे. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत बढ झालेली धावसंख्या झालेली ती 43. आणि अंपायर घोषित करतात की हा षटक समाप्त झालेले. नवीन षटक घेऊन येत आहे ते शेलार संघाकडून. 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. गोलंदाजाचं नाव धीरज. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येत आहे तो शेलार संघाकडून धीरज. आणि सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मी नक्कीच उल्लेख केला होता रोहन याच्या फलंदाजीसाठी. रोहन हे
नक्कीच मानले जातात मोठे फटके आणि कर्णधार सुद्धा आहेत सोनटक्के संघाचे. बघूया स्ट्राईकला आहेत ते सुजल. बघूया सुजल काय करतात. सुंदर असा चेंडू ढकललेला आहे आणि एक धाव पळून काढलेली आहे. एके धावेत धावसंख्येत वड झालेली. धावसंख्या झालेली ती 44. 5 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता टीम विराट स्पोर्ट्स राहुल स्पोर्ट्स सोनटक्के या संघाला. स्ट्राईकला आहेत ते रोहन. बघूया रोहन मोठे फटके मारतायत की. सुंदर असा चेंडू उंचावून मारलेला आणि हा देखील उत्तुंग असा षटकार आणि षटकाराच्या मदतीने राहुल स्पोर्ट्स सोनटक्के हा विजय झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन राहुल स्पोर्ट्स सोनटक्के आणि हार्ड लक विराट स्पोर्ट्स शेलार. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली आणि या सामन्याचे समालोचन करतील ते व्हॉइस ऑफ निवळी एक मराठी. चला सोनटक्के संघ आपण संध्याकाळी 4 वाजता हजर राहायचं आहे आणि सामनावीर आता झाल्या सामन्याचा रोहन आपलं सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. अभिनंदन सोनटक्के संघ आपण 4 वाजता इथे हजर राहायचं आहे आणि सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी रोहन यायचं आहे. धन्यवाद मंगेश. आपण आत्ताच गोड आवाज ऐकला आगरीपाडा गावातील मंगेश गोडे यांचा. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं. चला सामनाविरुद्ध पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करीन दत्ता भाऊजी यांना की आपल्या शुभ हस्ते रोहनला सामनाविरुद्ध पारितोषिक द्यायचं आहे. दत्ता भाऊजी यांच्या शुभ हस्ते हे सामनाविरुद्ध पारितोषिक देण्यात येत आहे. वडाचा पाडा संघ आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत आणि श्रीकृष्ण मानिवली संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी यायचं. चला स्पीडअप करा जरा मित्रांनो. चला जरा स्पीडअप करायचं मित्रांनो जेणेकरून आपल्या सर्व सामने हे 4 षटकांच्या खेळवायचे भान ठेवायचं आहे. श्रीकृष्ण मानिवली संघ चला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. या सामन्यासाठी पंच म्हणून असतील जितेंद्र डिंगोरे आणि दत्ता चौधरी भाऊजी हे दोघं जण पंच असतील. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्याला आता सुरुवात होत आहे. आपण मित्रांनो पाहत आहात आई गावदेवी आई संतोषी माता चषक 2025 संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. वडाचा पाडा आपण सलामीची जोडी पाठवायची. चला घाई करायची जरा स्पीडअप करायचं. संध्याकाळी काळोख लवकर होतो त्या कारणाने आपल्याला थोडासा अंधाराचा सामना करावा लागेल. आपल्यातलाच कुठला तरी संघ हा शेवटचा सामना खेळत असेल आणि तेव्हा त्या अंधाराचा कुठल्याही संघाला त्रास झाला नाही पाहिजे याचं सर्वांनी भान ठेवायचं आहे. थंडीचे दिवस असल्या कारणाने संध्याकाळी वातावरण थोडंसं दमट होतं आणि त्या दमट वातावरणाचा नक्कीच कुठल्या तरी संघाला एक नुकसान होतं. ते नुकसान कुठल्याही संघाचं झालं नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी पाठवायचे आहेत. असोसिएशनच्या नियमानुसार आपल्याला 2 धावांची पेनल्टी राहील याची नोंद घ्यायची. ती पेनल्टी आम्ही नंतर ॲड करू. पहिलं षटक समाप्त झाल्याच्या नंतर ती पेनल्टी ॲड केली जाईल. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. 12वा खेळाडू नसल्या कारणाने वडाचा पाडा या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. ती पहिलं षटक समाप्त झाल्याच्या नंतर ॲड केली जाईल.
चला सलामीची जोडी जाते. सलामीचे फलंदाज जातात मैदानामध्ये. योगेश आणि मनोज ही जोडी वेदांत आणि मनोज ही जोडी जाते मैदानामध्ये. पाहिजे किती धावांचा डोंगर उभा करतायत समोरच्या संघासमोर. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय तो निर्णयाला किती प्रकारे सार्थ अशी फलंदाजी करतायत वडाचा पाड्याचा संघ आपण पाहतोय. विपक्ष आपण पाहतोय श्रीकृष्ण मानिवली. दोन्ही असोसिएशन मधील चांगले असे संघ पाहतोय. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आयोजित आई संतोषी माता चषक 2025 दुपारच्या सत्रातील आज ज्युनियर गटातील हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या सत्रामधून आपण पाहिलंय राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ हा आजच्या दिवसातील अंतिम सामन्यासाठी पात्र झालाय. पाहिजे आता दुपारच्या सत्रातून कुठला संघ पात्र होतोय. चला जरा स्पीडअप करायचं आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती जय येतोय. स्ट्राईकला पाहायचं आहे वेदांत. नॉन